स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. व्हिडिओ कालचा आहे बट आज येतोय म्हणून तुम्हाला आजच शुभेच्छा. आमच्या राण्या शाळेत गेल्या तयार होऊन त्यांचे ते फोटो. सकाळी उठले तर सकाळी मस्त असा धुवाधार पाऊस आणि त्यात माझी पार्टनर झोपलेली आणि मला ड्युटीला जायचं. हे बघून तर दुःख होणारच. मग काय अंघोळीला छान पाणी ठेवलं, अंघोळ केली आणि छानपैकी अशी देवपूजा केली. देवपूजा केली की सकाळी असं मन प्रसन्न वाटतं. त्यानंतर बाहेर येऊन पाहते तर काय पाऊस सकाळी एवढा धुवाधार पाऊस तो आताच उघडला होता. पाऊस उघडला म्हणजे चला म्हटलं आता थंड वातावरण आहेच तर आपण जाऊन छान दूध आणूया. मग काय दुकानात गेले जवळच्या आणि दूध आणि छोटं मोठं काही सामान घेतलं. रिटर्न रूमला आले आणि मस्त असा चहा बनवला आणि मस्तपैकी आज चहा घेतला. मग सगळं तर झालं तर निघायचं ड्युटीला. मग काय बॉटल घेतली, डब्बा घेतला आणि निघाले ड्युटीला. ड्युटीला गेले तर काय अवयवदानाचा कार्यक्रम तिथे झालेला होता. त्याच्याच अशा छान रांगोळ्या काढून होत्या तिथे. मग काय घेतल्या कॅप्चर करायला मस्त अशा रांगोळ्या. जसं रक्तदान श्रेष्ठदान तसंच अवयवदान म्हणजे श्रेष्ठदान. म्हणजे आपण गेल्यानंतरही कोणाच्या तरी शरीरात जिवंत आहोत याचाच आनंद. मग काय तेही मस्त काढलेल्या अगोदरच पण काही मिटल्या पण छान होत्या अशा रांगोळ्या. मग काय ड्युटी म्हटलं की छोट्या छोट्या बाळांचे फोटो आणि व्हिडिओ मस्त असे ते स्माईल करतात की ड्युटी अशी आनंदातच जाते. मग काय ही एक मुलगी आणि हे एक पिल्लू मस्त अशी छान आणि क्यूट होती ना. मग काय निघाले रूमकडे. मग काय 15 ऑगस्टची छान अशी तयारी चालू होती. मग रूमला आले आणि नंतर असं छानपैकी जेवण केलं. जेवण केलं आणि ताईने असे रियांशी आणि तिच्या भावाचे मस्त असे छान फोटो पाठवले होते 15 ऑगस्टचे. जे की बघून छान वाटलं. बाहेर आले तर काही कडक ऊन, सकाळी एवढा पाऊस आणि दुपारी एवढं ऊन. अमेझॉनचं जंगलच जसं काय. कधी ऊन तर कधी पाऊस. मग काय दादा आला होता रक्षाबंधनसाठी घ्यायला. सो त्याच्यासोबत आम्ही रूमला गेलो होतो. वहिनी वाटच बघत होत्या. मग त्याच्यासोबत असं मस्त छानपैकी रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं, की जे की आमचं राहिलंच होतं. मग काय नंतर वहिनीने मस्तपैकी पनीरची भाजी बनवली होती. ती मस्त आम्ही पोट भरून खाल्ली. आयतं भेटलं तर सोडणार कोण? रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणजे साडी, जी दादा आणि वहिनीने दिली होती. मग माझी पार्टनर अशी छान कपड्याच्या घड्या घालत बसली होती. जे बघून छान वाटलं का तर हे इतक्या छान ठेवत होती. मला माहिती आहे 2 दिवस टिकणार, पण आनंद वाटत होता. चला बाय. थँक आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा.